तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत आणि सर्वांनीच त्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी विद्यार्थ्यांनो 420 पेजेसची आपण एक PDF तयार केलेली आहे, जे की 199 मध्ये आपल्याला सध्या मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेतला तर 199 मध्ये मिळेल, नाही तर 250 म्हणजे 250 मध्ये आपल्याला ते मिळून जाईल जर नंतर घेतले तर. आणि तसे तुम्ही विद्यार्थ्यांनो या ठिकाणी चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेली, लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणता शुल्क लागत नसतो त्या कारणास्तव. आणि जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी PDF घेण्यासाठी काय करायचं आहे, 8208685624 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही रिक्वेस्ट आहे, कॉल नका करू, कारण भरपूर कामे असल्या कारणास्तव रिसीव्ह केला जाऊ शकत नाही, ही रिक्वेस्ट आहे. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया. प्रश्नामध्ये विचारलेलं की मालमत्तेच्या व्यवहारावर मुद्रांक शुल्क भरणे हा कशा प्रकारचा आहे. कशा प्रकारचा म्हणजे पर्याय वाचल्याच्या नंतर आपल्याला कळेल. अनिवार्य आहे का, पर्यायी, वरील दोन्ही किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी मुद्रांक शुल्क भरणे कशावर, मालमत्तेवर विद्यार्थ्यांनो काय आहे, अनिवार्य आहे. हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न दुसरा, जो की आहे या ठिकाणी एंड्रेनल हे ग्रंथी मानवी शरीरातील कशाचे नियंत्रण करतात ते आपल्याला सांगायचं आहे. ग्रंथीचं नाव लक्षात घ्यायचं आहे. ग्रंथी विचारलेली आहे. एंड्रेनल ही ग्रंथी ऑक्सिजन, क्षार, लोह किंवा फॉस्फरस. तर एंड्रेनल ग्रंथी विद्यार्थ्यांनो शरीरामध्ये कशाचे, क्षाराचे नियंत्रण करणारी एक अतिशय महत्त्वाची ग्रंथी आहे. तिसरा प्रश्न, मोरांसाठी राखीव अभयारण्य दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे जे की स्पेशली मोरांसाठी राखीव आहे. ऑप्शन्समध्ये आहे नरनाळा, नानज, राधानगरी किंवा नायगाव. तर ऑप्शन्स क्रमांक 4 नायगाव अभयारण्य मोरांसाठी राखीव ठेवलेले आहे, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. चौथ्या प्रश्नात विचारलेलं की पर्यावरणवादी व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जात असते किंवा ओळखले जात आहे हे सांगायचं आहे. पर्यावरणवादी व्यक्ती पंडित नेहरू, सुंदरलाल बहुगुणा, विनोबा भावे किंवा लोकमान्य टिळक. तर पर्यावरणवादी व्यक्ती म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी म्हणतात, हे लक्षात येते. पाचव्या प्रश्नात विचारलेला असा आहे, छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित शेतीस काय म्हणतात ते सांगायचं आहे. छोटा नागपूर पठार प्रदेशातील. तर ऑप्शन्समध्ये आहे बोगमा, झूम, कुरवा किंवा या ठिकाणी सर्व. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे 2 झूम असे छोटा नागपूर पठार प्रदेशातील स्थलांतरित शेतीस संबोधले जात असते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 6वा की सुंदरलाल बहुगुणा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाचे प्रणेते राहिलेले आहेत. सुंदरलाल बहुगुणा बारडोली सत्याग्रह, मीठ, चिपको किंवा या ठिकाणी चले जाव आंदोलन. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांनी होते, लक्षात येते. 7व्या प्रश्नात विचारलेलं की सजीवांच्या अंतररचनेचा जो अभ्यास आहे खालीलपैकी कोणत्या शास्त्रात केला जात असतो. कोणाचा, सजीवांच्या अंतररचनेचा. तर या ठिकाणी इकॉलॉजी, सायकोलॉजी, एनाटॉमी किंवा वरीलपैकी नाही. तर सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास जो आहे एनाटॉमी या शास्त्रात केला जात असतो, लक्षात येते. प्रश्न 8वा असा आहे, खालीलपैकी कशाला अतिशय जास्त ऊर्जेची आवश्यकता असते ते सांगायचं आहे. अतिशय जास्त ऊर्जा लागत असते त्याला. ऑप्शन्समध्ये दिलेले आहे मूत्रपिंड, हृदय, यकृत किंवा शुक्राणू. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 म्हणजे जर शुक्राणूला जे आहे अतिशय जास्त प्रमाणामध्ये ऊर्जेची आवश्यकता असते, हे लक्षात येते. तर 9व्या प्रश्नात असं विचारलेलं की रत्नागिरी जिल्ह्यातील भाट्यांची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे. आता प्रश्नाला जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाट्यांची खाडी आहे, हा एक नवीन प्रश्न आणि त्याचं उत्तर देखील मिळते. कोणत्या नदीच्या मुखाशी आहे. मुचकुंदी, काजवी, अंबा नदी किंवा वरीलपैकी नाही. तर भाट्यांची खाडी काजवी नदीच्या मुखाशी रत्नागिरी जिल्ह्यात आहे, हे आपल्याला दिसते. कव्हर करूया 10वा प्रश्न. तर विचारलेलं की युवक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जो आहे जन्मदिवस साजरा होत असतो ते सांगायचं आहे. युवक दिन म्हणून साजरा कोणाचा होत असतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा फुले किंवा स्वामी विवेकानंद. तर युवक दिन म्हणून ऑप्शन्स क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांचा जो जन्मदिवस आहे तो साजरा होत असतो.
11व्या प्रश्नात विचारलेलं की चले जाव चळवळीच्या अपयशाची कारणे सांगायची आहेत की कोणती आहेत ज्याच्यामुळे चले जाव चळवळ ही अपयश ठरलेली होती, त्याच्यामध्ये जे आहे यशस्वी नाही मिळालेले. सरकारची दडपशाही, दुष्काळ, इतर पक्षाचे असहकार्य किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. चले जाव चळवळ अयशस्वी ठरण्याचे कारण काय आहे? सरकारची दडपशाही, तसेच दुष्काळ आणि तसेच विद्यार्थ्यांनो इतर पक्षांचे असहकार्य असल्या कारणास्तव जे आहे झालेले लक्षात येते. प्रश्न 12वा कव्हर करूया, 14वा कव्हर करूया विद्यार्थ्यांनो की महानदी गोदावरी या दोन नद्यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणते सरोवर येथे स्थित आहे ते सांगायचं आहे. दोन नद्या लक्षात घ्यायचा, एक महानदी गोदावरी. तर चिल्का, दाल, उलर किंवा वरीलपैकी नाही. तर चिल्का सरोवर जे आहे या ठिकाणी महानदी तसेच गोदावरी या दोन नद्यांच्या बीचोबीच असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 15वा की भारतामध्ये सर्वप्रथम व्यापार करण्याच्या उद्देशाने पुढीलपैकी कोण आलेले होते सर्वप्रथम, आणि त्याच्यानंतर इतर जे आहे ते आलेले होते. पोर्तुगीज, डच, ब्रिटिश किंवा वरीलपैकी नाही. तर सर्वप्रथम म्हटलं तर या ठिकाणी पोर्तुगीज भारतामध्ये व्यापाराच्या निमित्त आलेले होते, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो इतर आलेले लक्षात येतात. प्रश्न 16वा असा आहे, राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे विधान कशा प्रकारचे आहे? राज्यसभा जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते. ऑप्शन्स मध्ये आहे पूर्णतः बरोबर आहे, चूक आहे, अर्ध बरोबर आहे किंवा संपूर्ण चूक आहे. तर ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे, बरोबर आहे. राज्यसभा जे आहे जनतेपेक्षा राज्याचे प्रतिनिधित्व करते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. पुढचा प्रश्न घेऊया. तर प्रश्न 17वा असा आहे, भारतीय संविधानामध्ये सध्या एकूण किती कलमांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. माहीत असणे गरजेचे आहे. संविधानामध्ये एकूण किती कलमे आहेत सध्या जर पाहिलं तर 447, 450, 460 किंवा 420. अच्छा, या ठिकाणी उत्तर नाही असल्या कारणास्तव आपण या ठिकाणी पाहूया. 448 एवढे जे कलम आहेत सध्या आपल्या भारतीय संविधानामध्ये असलेले आपल्या सर्वांना लक्षात येतात. प्रश्न 18वा असा आहे, घटना दुरुस्ती विधेयकासाठी खालीलपैकी कोणाची मान्यता घेणे आवश्यक असते? एखादी जर आपल्या ठिकाणी घटनेमध्ये दुरुस्ती करायची असेल तर कोणाची आवश्यकता असते मान्यता देणे? पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल किंवा उपराष्ट्रपती? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे या ठिकाणी 2, राष्ट्रपती यांची मान्यता घ्यावी लागत असते कोणत्या घटना दुरुस्ती जर करायचं असेल तर. तर कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होते अशी सांगायची आहे? कोणती सिंचन पद्धत आहे? फवारा, सारा, तुषार किंवा ठिबक? हे सर्वच्या सर्व पाणी देण्याच्या ज्या आहे पद्धती आहेत. तर या ठिकाणी सारा सिंचन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सर्वात जास्त काय होत असते? बाष्पीभवन होते, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 20व्या क्रमांकाचा, जो की आहे सर्वात मोठी लाळ स्त्रावणारी ग्रंथी कोणती आहे, जी की सर्वात जास्त लाळ स्त्रावते, लाळ तयार करते आपण म्हणू शकतो? कर्णमूल, अधोहनी, यकृत किंवा अधोजीवी? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. कर्णमूल ही ग्रंथी सर्वात जास्त लाळ स्त्रावणारी आहे हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 21वा. तर असा आहे, खालीलपैकी कोणाचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तो कोणते व्यक्ती आहेत ज्यांचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता? बॅरिस्टर जिना, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा या ठिकाणी वल्लभभाई पटेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बॅरिस्टर जिना यांचा घटना समितीमध्ये समावेश नव्हता हे आपल्या सर्वांना लक्षात येते. 22व्या प्रश्नात विचारले की सासवडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? सासवडचे पठार, तर ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे रायगड, पुणे, जालना किंवा अमरावती? तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. म्हणजेच काय या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामध्ये सासवडचे पठार स्थित आहे हे आपल्या सर्वांना दिसतात. 23व्या प्रश्नामध्ये विचारले की सेमिनरी हिल खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? सेमिनरी हिल म्हणजे काय की एक मोठी टेकडी आहे 320 फुटापेक्षा जास्त, तर त्या टेकडीला नाव आहे सेमिनरी हिल. कोणत्या जिल्ह्यात येते? अमरावती, नाशिक, नागपूर किंवा अहमदनगर? ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. नागपूरमध्ये सेमिनरी हिल ही स्थित असलेली आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 24वा. बलसागर भारत हो ही शिकवण कोणत्या व्यक्तींनी दिलेली होती ते सांगायचं आहे. सोपा प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे, तुम्हाला उत्तर देखील येत असेल. बलसागर भारत हो, स्वामी विवेकानंद, साने गुरुजी, संत तुकाराम महाराज, संत या ठिकाणी गाडगे महाराज? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. स्वामी विवेकानंद, साने गुरुजी यांनी जे आहे
बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली होती हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न 25वा की ब्रिटिशांनी जास्त नफा मिळावा म्हणून पुढीलपैकी कोणता उद्योग सुरू केलेला होता. जास्त नफा मिळावा म्हणून, फायदा मिळावा म्हणून. ताग, हातमागाचा किंवा नीळ किंवा वरीलपैकी नाही. तर जास्त नफा मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी तागाचा उद्योग जो आहे तो ब्रिटिशांनी सुरू केलेला होता हे आपल्याला दिसते. 26व्या प्रश्नात विचारलेलं की भारतातील सर्वात लांब धरण खालीलपैकी कोणते आहे. सर्वात लांब धरण आपल्याला सांगायचं आहे, स्पेशली विचारलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे विद्यार्थ्यांना आपल्याला इंदिरा सागर धरण, बाकरा धरण, हिराकूड धरण किंवा नागार्जुन सागर. ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे. हिराकूड धरण हे भारतातील सर्वात लांब असलेले हे धरण आहे दिसते असं. कव्हर करूया. 27वा प्रश्न विचारलेलं की मानवाच्या त्वचेचा जो रंग आहे खालीलपैकी कोणता जो द्रव्य आहे तो निर्धारित करतो किंवा निश्चित करत असतो. ते जर असेल तरच आपल्याला कलर दिसत असतो, म्हणजे आपल्या त्वचेचा कलर निर्धारित होत असतो. मेलेलिन, लिपिड, प्रोटीन किंवा कॅरोटीन. ऑप्शन्स क्रमांक 1 योग्य आहे. मेलेलिन नावाचा एक द्रव्य असतो, त्याच्या मुळे जो आहे त्वचेचा रंग निर्धारित होत असतो, काळा, सावळा, गोरा अशा प्रकारचा. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर 28व्या प्रश्नात विचारले की कोणत्या पर्वतास निळा पर्वत म्हणतात. आपण कव्हर केलेला आहे बऱ्याच वेळेस प्रश्न. निळा पर्वत कोणत्या पर्वतास म्हणतात. हिमालय पर्वत, सह्याद्री, निलगिरी किंवा सातपुडा. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 3 योग्य राहील. निलगिरी पर्वताला निळा पर्वत देखील म्हणतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. 29वा प्रश्न विचारलेलं की सरस्वती हा जो सन्मान आहे तो कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. दिलेल्या पर्यायापैकी असे कोणते क्षेत्र आहे सरस्वती सन्मान दिला जात असतो. विज्ञान, साहित्य, शिक्षण किंवा क्रीडा. तर ऑप्शन्स क्रमांक 2 साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती हा सन्मान दिला जातो हे आपल्या सर्वांना दिसते. कव्हर करूया प्रश्न 30वा. ड जीवनसत्व कोणत्या माध्यमातून शरीराला प्राप्त होते ते सांगायचं आहे. ड जीवनसत्व सर्वांना उतरत असेल. ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे हवा, पाणी, ऊन किंवा वरीलपैकी सर्व. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक म्हणजेच योग्य आहे विद्यार्थ्यांनो 3. कवळ्या उन्हापासून जे आहे शरीराला आपल्या ड जीवनसत्व प्राप्त होते हे आपल्या सर्वांना लक्षात येते. आता विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाचे एक रिमाइंडर आहे. 420 पेजेसचे PDF जे की मुद्रांक शुल्क भरतीसाठी, नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी आपण तयार केलेले आहे, जे की 199 मध्ये आपल्याला हे दिले जात आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे आता जर पाहून घेतला तरच आपल्याला 199 मध्ये आपल्याला मिळत आहे, नाहीतर 250 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. इच्छुक विद्यार्थ्यांनी या नंबरवर आपल्याला नक्कीच व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे, रिक्वेस्ट आहे, व्हॉट्सअप नक्कीच करायचा आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली लगेच सबस्क्राईब देखील करून घ्यायचं आहे. करणे गरजेचे असते तर लगेच करून घ्या. काय होईल की पुढचा सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर, मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. या कारणास्तव त्याच्या सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो आपल्या चॅनलला, आपल्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.